तर पहा लेकरांनो, लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कशन केलं होतं लॉगॅरिथमिक फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म ह्याचं कन्व्हर्जन पण. ठीक आहे, चला आता परत रिवाइज करून घेऊ. तर लॉगॅरिथमिक फॉर्म, ठीक आहे, तर लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आपण बघितलं लॉग y टू द बेस ए, लॉग ऑफ y टू द बेस ए इज इक्वल टू काय लेकरांनो, x. आणि त्याच्यानंतर आपण डिस्कशन केलं होतं एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे, तर एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे ए रेस टू पॉवर एक्स इज इक्वल टू वन. ठीक आहे, आणि मला वाटतं की इथपर्यंत प्रत्येक लेकराला कळालं असेल. मग एक गोष्ट जी तुम्हाला नवीन शिकायला मिळणार आहे ती कुठली आहे रे बाळांनो, तर लॉगॅरिथमिक फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म हे एकमेकांना रेसिप्रोकल आहेत. ठीक आहे, मीन्स या ठिकाणी हा नोट पॉइंट मी लिहितोय. काय नोट पॉइंट आहे बाळांनो, तर नोट पॉइंट आहे लॉगॅरिथमिक इज रेसिप्रोकल टू एक्सपोनेन्शियल. ठीक है, लॉगरिथमिक इज एक्सपोनेंशियल टू इज रेसिप्रोकल टू एक्सपोनेंशियल. मग रेसिप्रोकल आहे इथपर्यंत छान कळलं. याचा अर्थ काय बाळांनो, याचाच अर्थ आपण काय करू शकतो, लॉगॅरिथमिक फॉर्म, लॉगॅरिथमिक जो फॉर्म आहे, ठीक आहे, त्याचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करू शकतो, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करू शकतो. ठीक आहे, तर कळतं प्रत्येक विद्यार्थ्याला. लॉगरिथमिक फॉर्मचं कन्व्हर्जन कशामध्ये, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करू शकतो, आणि एक्सपोनेन्शियल फॉर्मचं कन्व्हर्जन कशामध्ये करू शकतो, लॉगरिथमिक फॉर्म मध्ये करू शकतो. ठीक आहे, आणि हे जे कन्व्हर्जन आहे, हे कन्व्हर्जन आपल्याला आजच्या ह्या लेक्चर मध्ये शिकायचं आहे. ठीक आहे, सगळ्यांना छान कळालं. मग हे शिकण्याच्या अगोदर बाळांनो आपण डिस्कस करू प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम. काय डिस्कस करायचं आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये, तर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला डिस्कस करायचे बाळांनो प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम. प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम. ठीक आहे, प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम. ठीक आहे, चल मग आता लॉगॅरिथमिक प्रॉपर्टीज मध्ये काय काय डिस्कशन करायचंय. ठीक आहे, कशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युलेज बघायचे, त्याच प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपण डिस्कस करू. ठीक आहे, चला बघा, प्रॉपर्टीज म्हणून म्हणा किंवा ह्याला फॉर्म्युले म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, फॉर्म्युले म्हटलं तरी चालेल, काय अडचणीत पर्यंत. ठीक आहे, हे सुद्धा म्हटलं तरी चालेल. मग बघा, एक एक गोष्ट बाळांनो, सगळ्यात पहिला जो कॉन्सेप्ट आहे, सगळ्यात जो पहिला आहे ए रेस टू पॉवर 0 इज इक्वल टू काय लेकरांनो, 1. ठीक आहे, ए रेस टू पॉवर 0 इज इक्वल टू 1 म्हणजे काय, जर सपोज 2 रेस टू पॉवर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते, 1. काय अडचण. जर समजा बाळांनो 1000 रेस टू पॉवर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू सुद्धा काय येते रे, 1. म्हणजे कुठलाही कॉन्स्टंट असू द्या आणि त्याचा जर एक्सपोनंट किंवा त्याचा जर पॉवर जर 0 असेल तर आन्सर किती येणार बाळांनो, हे 1 येतं. इथपर्यंत कळतंय, काय अडचण. चलो, दुसरं जे आहे बाळांनो ते म्हणजे काय, जर ए रेस टू पॉवर, आता हे लॉगॅरिथमच्या फॉर्मॅट मध्येच आहेत. ठीक आहे, पण हे आपल्याला अंडरस्टँडिंग लेवलसाठी आपण डिस्कस करत आहोत. ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये काय डिस्कशन करतोय बाळांनो, बघा रे, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे लॉग 1 विथ बेस ए इज इक्वल टू काय रे, 0. बघा, ह्याच एक्सप्लेनेशन मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवले. कसं करून दाखवलंय, तर बघा या ठिकाणी जर अशा प्रकारे असेल बाळांनो, लॉग 2 इज इक्वल टू 0 आहे, म्हणजे ए च्या ठिकाणी मी इथं काय लिहिलंय, ए च्या ठिकाणी लिहिलं 2. तर इथं 1 ला 1 आहे, म्हणजे 2 रेस टू पॉवर 0 किती, 1. जर समजा मी ए च्या ठिकाणी लिहिलं बाळांनो 1000, म्हणजे बेस किती घेतलाय मी, 1000. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी
लॉग 1000 येस 0 आणि इथं काय रे 1 म्हणजे याला रीड कसं करायचं लॉग ऑफ 1 टू द बेस 1000 तर किती आलं मुलांनो 0 या दोन्ही कंडिशन मध्ये जे आन्सर आहे त्या दोन्ही कंडिशन मध्ये जे आन्सर आहे ते आन्सर किती येतं लेकरांनो 0 येतंय ठीक आहे कळतंय सगळ्या विद्यार्थ्यांना जी दोन्ही प्रॉपर्टी समोरासमोर जे आपण या ठिकाणी शिकलोय ते मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवस्थित कळत असेल ठीक आहे चला पुढे बघा आता एक एक प्रॉपर्टी दुसरं लेकरांनो जर असं असेल लॉग यम लॉग ऑफ यम टू द बेस यम इज इक्वल टू काय येतं रे बाळांनो तर ह्याचं 1 येतं काय येतं ह्याचं 1 कशा प्रकारे येतं सॉरी ह्याला आपण इकडे लिहायचं होतं 2 रेस टू पॉवर 1 इज इक्वल टू काय येतं रे 2 जर म्हणलं मी 10 रेस टू पॉवर 1 इज इक्वल टू काय येते बाळांनो 10 जर मी म्हंटल 1000 रेस टू पॉवर 1 तरी किती येतं रे 1000 बरोबर आहे म्हणजे सांगायचं इंटेन्शन काय बाळांनो तर या ठिकाणी प्रॉपर्टी लॉगरिथमची आहे की दुसऱ्या नंबरची प्रॉपर्टी ती म्हणजे लॉग यम विथ बेस लॉग ऑफ यम टू द बेस यम इज इक्वल टू ह्याचा आन्सर किती येतं 1 मग चेक करा या ठिकाणी लेकरांनो बघा या ठिकाणी चेक करा लॉग इथं पण 1 इथं सगळं तिला किती आहे 10 आहे बरं 2 आहे 2 आहे आणि इथं पण 2 आहे तर आन्सर किती येतं रे 1 त्याच्यानंतर लॉग ऑफ 10 टू द बेस 10 इज इक्वल टू सुद्धा किती येते बाळांनो 1च येते इथं 1 येते इथं सुद्धा काय येतं रे 1 येते त्याचबरोबर जर आपण अशा प्रकारे लिहिलं लॉग लॉग ऑफ 1000 टू द बेस 1000 इज इक्वल टू सुद्धा किती येते रे 1 म्हणजे ह्या तीन वेगवेगळ्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा काय येते लेकरांनो सेम या ठिकाणी आन्सर येते ठीक आहे पाहू शकता चला एकदा रिवाइज करून घ्या ठीक आहे लेकरांनो चला ह्याच्यानंतर जे नेक्स्ट लॉ आहेत ते कुठले आहेत बघा तर थर्ड आहे आता डायरेक्ट लिहूत लेकरांनो तो आहे प्रोडक्ट रूल प्रोडक्ट रूल ठीक आहे मग आता प्रोडक्ट रूल कशा प्रकारे तर बघा लेकरांनो जर लॉग यम प्लस जर लॉग एन असेल ठीक आहे किंवा याला असं लिहिलंय ह्याला आपण रिव्हर्स पण लिहू शकतो काही प्रॉब्लेम नाहीये लॉग एम लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन आहे आणि इथं बेस जो आहे तो ई आणि ई आहे तर ह्याचं रिप्रेझेंटेशन होतं लेकरांनो लॉग ऑफ यम इंटू एन टू द बेस काय या ठिकाणी ई म्हणजे लॉग ऑफ यम इंटू एन टू द बेस ई आता ह्यालाच जर लेकरांनो या ठिकाणी आपण रिव्हर्स फॉर्म मध्ये लिहिलं म्हणजे ह्याला असंही लिहू शकतो आपण काय लिहू शकतो लॉग ऑफ यम इंटू एन टू द बेस ई इज इक्वल टू लॉग यम टू द बेस ई प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ई असं सुद्धा लिहू शकतो आहे ह्याच एक एक्झाम्पल बघून घेऊ त्या ठिकाणी काय एक्झाम्पल आहे बाळांनो एक्झाम्पल आहे log of 3 to the base 2 plus log of 5 to the base log of 5 to the base 2 is equal to काय चला मग हे जो लॉ आहेत प्रोडक्ट रूलचा जो लॉ आहे तो अप्लाय करा मग प्रोडक्ट रूलच्या रूल प्रमाणे लॉग ऑफ या ठिकाणी 3 मल्टिप्लाय बाय 5 लॉग ऑफ 3 मल्टिप्लाय 5 टू द बेस 2 म्हणजे फायनल आन्सर या ठिकाणी लेकरांनो लॉग ऑफ 15 टू द बेस 2 आहे इथं यस सर कळालेलं आहे अगदी सोपं आहे ठीक आहे चलो आता पुढचं बघूत लेकरांनो आणखी एक एक्झाम्पल काय रे हा झाला फर्स्ट एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल काय घेतो या ठिकाणी जर असं असेल लॉग ऑफ या ठिकाणी लिहितोय बाळांनो सपोज 20 आहे ठीक आहे किंवा लॉग ऑफ या ठिकाणी 4 गुणिले 5 आणि टू द बेस आहे 3 चालेल मग ह्याला कसं रिप्रेझेंट करता येईल त्याला रिप्रेझेंट करता येईल बाळांनो लॉग ऑफ 4 टू द बेस 3 लॉग ऑफ 4 टू द बेस 3 यस पुढे लिहायचं प्लस नेक्स्ट जो आहे तो इथं 5 आहे इथं किती रे बाळांनो 5 आहे ठीक आहे मग या ठिकाणी लॉग ऑफ 5 टू द बेस 3 ठीक आहे झालं इथपर्यंत सिम्प्लिफिकेशन काय अवघड आहे का रे लेकरांनो जराही अवघड नाहीये काहीच अवघड नाही एकदम सिंपल आहे आणि व्यवस्थित आहे म्हणजे दोन्ही वेनी
कन्व्हर्जन करून या ठिकाणी आपण प्रोडक्ट रूल घेऊ शकतो. ठीक आहे, कळतंय? नेक्स्ट जो सेकंड रूल आहे बाळांनो, तो आहे क्वोशंट रूल. क्वोशंट रूल. ठीक आहे. मग आता इथे आपलं डिस्कशन करायचंय क्वोशंट रूल साठी. काय क्वोशंट रूल साठी रिप्रेझेंट करता येईल? तर अगदी सोपं आहे. जर लेकरांनो लॉग ऑफ m बाय n असेल टू द बेस e, ठीक आहे, टू द बेस e इज इक्वल टू या ठिकाणी काय लिहू शकतो आपण? लॉग ऑफ m विथ बेस e मायनस लॉग ऑफ n टू द बेस e. ठीक आहे. किंवा जर आपल्याकडे अशा प्रकारे जर असेल रिव्हर्स, ठीक आहे, कशा प्रकारे लिहितोय? रिव्हर्स. लॉग ऑफ m टू द बेस e मायनस लॉग ऑफ n टू द बेस e इज इक्वल टू काय येतं? लॉग ऑफ m बाय n टू द बेस काय रे बाळांनो? e आहे. म्हणजे रिव्हर्स लिहू शकतो. सो इथं लिहिले ना आपण हे रिव्हर्स. काय लिहिले रे? रिव्हर्स लिहिले. ठीक आहे. इथं सुद्धा काय लिहिले बाळांनो? हे रिव्हर्स लिहिलेलं आहे. आहे का नाही इंटरेस्टिंग? चला मग आता ह्यालाच काय करूत आपण? छोटस एक्झाम्पल घेऊन शिकण्याचा प्रयत्न करू. काय एक्झाम्पल आहे रे? फर्स्ट एक्झाम्पल आहे बाळांनो, लॉग ऑफ 5/3 टू द बेस 2. लॉग ऑफ 5/3 टू द बेस 2. मग असं जर असेल तर ह्याला कसं लिहू शकतो आपण? या ठिकाणी लिहू शकतो लॉग ऑफ 5 टू द बेस 2 मायनस लॉग ऑफ 3 टू द बेस 2. ठीक आहे, अशा प्रकारे लिहू शकतो. किंवा जर तुम्हाला एक्झाम्पल अशा प्रकारे दिलं असेल, लॉग ऑफ 5 बेस 2 मायनस लॉग 5 टू द बेस 7. ठीक आहे. तर याला कशा प्रकारे लिहिता येईल मित्रांनो? तर याला असं लिहिता येईल, लॉग ऑफ 2 डिवायडेड बाय 7 टू द बेस 5. आहे का नाही इंटरेस्टिंग? येस सर. म्हणजे बघा या दोन्ही पद्धतींचं जे काही रिप्रेझेंटेशन आहे ते या ठिकाणी आपण समजून घेतलंय. ठीक आहे, आणि व्यवस्थित कळायला सुद्धा असेल, कुठं काही अडचण नाहीये. एकदा पाहून घ्या प्लीज. बघा हा अप्रोच एकदा कळतोय का बघा तुम्हाला कशा पद्धतीने केलेला आहे? आणि हा अप्रोच झाल्यानंतर तुम्ही हा लेकरांनो सेकंड सुद्धा अप्रोच बघू शकता, जो की क्वेश्चन रूल मध्ये आपण शिकलेलो आहोत. आहे इंटरेस्टिंग? ठीक आहे. मला बरेच स्टुडंट म्हणत असतात की सर रेकॉर्डेड बॅच मध्ये आम्हाला कळत नाही. का बरं नाही कळत रे? जर तुम्ही खरंच आपण व्हिडिओ बनवत असतो खूप तर खूप 35 मिनिटापर्यंत. मग त्या 35 मिनिटं जर तुम्ही व्यवस्थित जर हेडफोन लावून जर व्हिडिओ लेक्चर जर शिकलात किंवा ऐकलात, तर प्रत्येक पॉइंट ना पॉइंट तुम्हाला छान प्रकारे कळणार आहे. पण त्यासाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती आपल्यात पेशन्स नाही. आपण एखादा पिक्चर बघत असताना तास, 2 तास, 3 तास मोबाईल सोडत नाही. कंटिन्युअसली बघतो, उठत सुद्धा नाही. पण एक लेक्चर जर आपण बघत असेल 30-35 मिनिटाचं, तर त्यामध्ये 3दा 4दा उठतो. मग मला सांगा तुम्ही जर 3 ते 4 वेळेस जर उठत असाल एक लेक्चर पाहत असताना, तर तुमचं या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन कसं सेट होईल बाळांनो? येस. जर तुम्ही अगोदरचे तुमच्या पॅरेंट्सला विचारलं असं तर एक पॅरेंट्स एक शब्द कॅज्युअली यूज करतात की बैठक. अभ्यास करत असताना मग तुम्ही ते पुस्तकातून करा किंवा तुम्ही मोबाईलवर व्हिडिओ लेक्चरद्वारे करा, चालेल. पण दोन्ही गोष्टी करत असताना तुमची बैठक, तुम्ही जो देणारा वेळ आहे तो कॉन्स्टंट त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. नुसता 5 मिनिटं बसलं, व्हिडिओ बंद केला, निघून गेलो. परत जेव्हा तुम्ही नवीन वेळेस तो व्हिडिओ बघणार, तुम्हाला सुरुवातीपासूनच बघावं लागेल. तर माझं एक वैयक्तिक म्हणणं असं तुम्हाला आहे, जेव्हा तुम्ही रेकॉर्डेड बॅच परचेस करणार आहात आणि ही प्रत्येक महाराष्ट्रातील स्टुडंटसाठी सांगतोय ज्यांनी डिप्लोमा फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेलं आहे. तुम्हाला पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ संपेपर्यंत उठायचंच नाहीये. पूर्ण व्हिडिओ संपला की तुम्ही क्लोज करा, सगळा डेटा तुमच्या वहीवर लिहून घ्या. आणि काही स्टुडंट असे असतात की फक्त व्हिडिओ पाहतात, एकही क्वेश्चन किंवा एकही अक्षर वहीवर लिहित नाहीत. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतोय मी, तुम्हाला प्रत्येक गोष्ट वहीमध्ये लिहायचीच आहे. म्हणजे जसं मी इथं स्क्रीनवर लिहिलंय ॲज इट इज, तुम्ही ऑफलाईनला लिहिता का नाही लिहिता? येस सर. तसंच ऑनलाईन लेक्चरला सुद्धा ऍज अ ऑफलाईन लेक्चर कन्सिडर करून प्रत्येक गोष्ट तुमच्या वहीमध्ये लिहिणं तितकंच गरजेचं आहे, तितकंच महत्वाचं आहे म्हणून. ठीक आहे. चला तर बघू पुढचे पॉइंट. हे झाले दुसरे रूल. तिसरा आहे लेकरांनो पॉवर रूल. सॉरी, 5वा जो आहे तो डिस्कस करायचा आपल्याला.
पॉवर रूल. ठीक आहे. मग आता पॉवर रूल काय रे बाळांनो, अगदी सोपं आहे. पॉवर रूलचं रिप्रेझेंटेशन बघा, लॉग ऑफ यम रेस टू पॉवर एन, लॉग ऑफ यम रेस टू पॉवर एन, लॉग ऑफ यम रेस टू पॉवर एन टू द बेस ई. ठीक आहे, किंवा टू द बेस ए लिहा, चालेल, काय अडचण नाही. मी शिकवणारच आहे पुढे तुम्हाला. सध्या ए लिहिलं. ठीक आहे. आणखी कुठं काय लिहिलंय का? येस सर, तुम्ही इथं लिहिलंय, इथं लिहिलंय, इथं लिहिलंय, इथं लिहिलंय, इथं लिहिलंय. हा प्रत्येक ठिकाणी काय करतो बाळांनो, मी ए लिहितो. मग तर झालं. काही प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम सर. ठीक आहे. इथं सुद्धा ए आलं. आणखी कुठे लिहिलंय का? इथं पण लिहिलंय. चला, काय अडचण नाही. इथं सुद्धा करेक्शन करून घेऊ. ठीक आहे. तर या ठिकाणी ए ए ए. ओके. इथं ए बाळांनो, सॉरी, इथं 2 आहे की हो. असं का करू लागला हो? चलो, ए आणि ए. ठीक आहे. काय अडचण? दरवर्षी बरेच महाराष्ट्रातले विद्यार्थी डिप्लोमाला कोर्स परचेस करत असतात. ठीक आहे. आणि तुम्ही सुद्धा एकदा जेव्हा कोर्स परचेस करणार आहात, पूर्णच्या पूर्ण कोर्स कंप्लीट करणार आहात, त्यानंतर तुमचा डेफिनेटली डिप्लोमावाल्यावरती विश्वास हा पहिल्यापेक्षा जास्त येणार आहे. ठीक आहे. चला, पाहू शकता लेकरांनो. नेक्स्ट, पॉवर रूल. तर बघतोय आपण, लॉग ऑफ यम रेस टू पॉवर एन टू द बेस ए इज इक्वल टू, याला कसं रीड केलं आपण बघितलं, इज इक्वल टू, हा जो बेस आहे, पॉवर जो आहे, पॉवरचा पॉवर आहे, ह्याला पुढे लिहू एन, आणि पुढे लिहितो लेकरांनो लॉग ऑफ यम टू द बेस ए. ठीक आहे. आता हाच जो लॉ आहे त्याला आपण एक्झाम्पल मध्ये रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. कशा प्रकारे करतो बघा लेकरांनो, जर सपोज log of 10 raised to log of 10 raised to power 3 to the base 2 जर असं असेल तर याला लिहिता कसं येईल बाळांनो, काहीच नाही. हा जो पॉवर आहे तो पुढे लिहा आणि उरलेलं ऍज इट इज लिहा, म्हणजे log of 10 to the base 2. ठीक आहे. काय अडचण? हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी रिप्रेझेंट करू, लॉग ऑफ 20 रेस टू पॉवर या ठिकाणी 4. ठीक आहे. सॉरी, 4 होईल. या ठिकाणी लिहू 7. तर रिप्रेझेंट कसं करता येईल, या ठिकाणी 7 लिहा आणि उरलेला पोर्शन लॉग ऑफ 20 टू द बेस 4 इथे रिप्रेझेंट करा. चालेल मुलांना? आहे का रे इंटरेस्टिंग? येस सर, अगदी इंटरेस्टिंग आहे, इझी टू अंडरस्टँड आहे. आणि तुम्ही जेव्हा विषय शिकवताय म्हणजे टेन्शन नाही, क्रिस्टल क्लिअर होणारच, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित कळणारच बघा. ठीक आहे. चला, आणि शिकवत असताना सुद्धा मी अजिबात कुठेही गडबड करत नाही. कुठलाही पॉइंट संपवण्याची मला घाई नसते. तर प्रत्येक पॉइंट तुमच्या माइंड मध्ये फिक्स करायची एवढी मात्र इच्छा असते. आणि तोच प्रयत्न मी या ठिकाणी प्रत्येक रेकॉर्डेड व्हिडिओज मध्ये, प्रत्येक रेकॉर्डेड सब्जेक्ट मध्ये करण्याचा प्रयत्न करत असतो बाळा. ठीक आहे. चला, पाहिलं इथपर्यंत? काय अडचण? चल, नेक्स्ट आहे बाळांनो, जो आहे त्याला आपण पाचवा जो रूल आहे तो आहे चेंज ऑफ बेस. पाचवा जो रूल, पाचवा आहे का सहावा आहे, सॉरी सहावा आहे. तर तो आहे मित्रांनो चेंज ऑफ बेस. चेंज ऑफ बेस. ठीक आहे. रूल बघणार आहोत चेंज ऑफ बेस. तर चेंज ऑफ बेस काय लेकरांनो, लॉग यम विथ बेस एन असं आहे. लॉग ऑफ यम विथ बेस एन असं जर आलं तर ऍज पर द चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी ह्याला लिहू शकतो लेकरांनो लॉग यम अपॉन, काय लिहिता येतो याला ठिकाणी, तर बघू शकता या ठिकाणी लॉग यम अपॉन, या ठिकाणी लॉग एन लिहू शकतो आणि इथं बेस ई येईल आणि इथं बेस ई येईल. ठीक आहे. किंवा तुमची इच्छा जर असेल तर मी परत तेच ई लिहिले म्हणून नको टेन्शन घेऊ, इथं काय लिहितो बाळांनो, ए लिहितो. चालेल. चला, आता हाच कॉन्सेप्ट तुम्हाला समजून जाईल जेव्हा मी याला वेगळ्या पद्धतीने शिकतो. कशा पद्धतीने शिकवेल, तर एक्झाम्पल सेट करेल. चला, एक्झाम्पल काय, सो लॉग ऑफ 3 टू द बेस 2 इज इक्वल टू, ह्याला लिहिता येईल बाळांनो लॉग 3 अपॉन लॉग 2. आणि यात इथं पण बेस ई असेल, इथं पण बेस ई असेल. जरी नसेल तरी बेस या ठिकाणी काय असतो बाळांनो, ई असतो. ठीक आहे. चला, पाहून घ्या बरं व्यवस्थित. आणखी एक एक्झाम्पल घेतो या ठिकाणी, लॉग ऑफ 10 टू द बेस 3 इज इक्वल टू लॉग ऑफ 10 टू द बेस ई आणि लॉग ऑफ 3 टू द बेस ई. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी बेस काय आलेल बाळांनो,
ई आलेले आहेत. ठीक आहे. काय अडचण इथपर्यंत? नक्की. आता लेकरांनो ह्याला तुम्ही असंही लिहू शकता. ह्याला म्हणायचं बाळांनो नॅचरल लॉग. हे जे दिसतंय जेव्हा आपण ई घेतो, ठीक आहे? तर टाइप्स ऑफ लॉगॅरिथम. ठीक आहे? टाइप्स ऑफ लॉगॅरिथम. कुठले टाइप्स आहेत लॉगॅरिथमचे? ठीक आहे? तर फर्स्ट जो टाइप आहे बाळांनो तो आहे नॅचरल लॉग. काय रे? नॅचरल लॉगॅरिथम. आणि जो दुसरा आहे बाळांनो, येस, नॅचरल लॉगॅरिथम. आणि दुसरा आहे बाळांनो, येस, कॉमन लॉगॅरिथम. कॉमन लॉगॅरिथम. ठीक आहे? नॅचरल लॉगॅरिथम आणि कॉमन लॉगॅरिथम. अगदी सोपं आहे. जेव्हा लॉगॅरिथम मध्ये बेस ई असेल, काय असेल बाळांनो? बेस ई असेल तेव्हा त्याला म्हणायचं नॅचरल लॉगॅरिथम. आणि या ठिकाणी कॉमन मध्ये जर बेस 10 असेल, ठीक आहे, तर ह्याला काय म्हणायचं? येस, ह्याला म्हणायचं लेकरांनो या ठिकाणी 10. बेस 10 असेल तर म्हणायचं कॉमन लॉगॅरिथम. काही अडचण? ठीक आहे. काय मला वाटतंय की आता प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवस्थित कळालं असेल की नॅचरल लॉगॅरिथम मध्ये बेस ई असेल, कॉमन लॉगॅरिथम मध्ये बेस 10. मग मला सांगा हे कुठलं लॉगॅरिथम आहे? हे कुठलं लॉगॅरिथम आहे? नॅचरल लॉगॅरिथम आहे. जे की आपल्याला ह्या सिलेबस मध्ये म्हणजे तुमच्या पॉलिटेक्निकच्या सिलेबस मध्ये सगळीकडे आपल्याला नॅचरल लॉग बद्दल डिस्कस करायचंय, कॉमन लॉग बद्दल नाही. ठीक आहे? आणि मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याला हा शिकवलेला पोर्शन अगदी खूप आणि चांगल्या प्रकारे कळत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. लाईक करा बाळांनो आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे? म्हणजे इथपर्यंत कळालं आपल्याला टाइप्स ऑफ लॉगॅरिथम कुठले कुठले आहेत आणि त्याचा पूर्णच्या पूर्ण प्रॉपर्टीज सगळे काही हे सुद्धा क्लिअर झालेले आहे. ठीक आहे? काय अडचण इथपर्यंत? चल, तर लेकरांनो मला असं वाटतंय की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपण इथेच स्टॉप करू आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय. सी यू सून. धन्यवाद.